राम राम मंडळी. आता तुम्ही विचार करत असणार हा कानाबानाशी थैली का बरं हलवून राहिला. तर आम्ही आलो होतो पिंपळनेरला मासे घ्यायला. घरी आलेले होते पाहुणे. पिंपळनेरला यायच्या आधी मी नुकतेच केस कापले होते. म्हटलं बघू आपण केस कसे कापलेत. तोपर्यंत गौरव बोलला इकडं मी मासे घेतो, तू तोपर्यंत चिकन टिक्का मसाला घेऊन ये. तर मी चिकन टिक्का मसाला घ्यायला गेलो किराणा दुकानात. त्या भाऊला काही मसाला सापडत नव्हता. त्यांनी फार शोधशोध केली आणि कुठेतरी जाऊन मग त्याला मसाला मिळाला. बाहेर येऊन बघितलं तर मस्त सांज खुललेली होती. ढगांचा गंज लागलेला होता आकाशामध्ये. सगळं बघायला छान वाटत होतं. नंतर मी त्याच्याकडे मसाला दिला आणि वरती आकाशात बघतो तो काय मस्त इंद्रधनुष्य उगवलेला होता. मी लगेच आपला DSLR कॅमेरा काढला, त्याला रेकॉर्ड केला. सुंदर निसर्गरम्य वातावरण बनलेलं होतं त्या दिवशी. त्याच्या अपोजिट साईडला बघितलं तर मस्त सांज खुललेली आहे. सुंदर व्ह्यू आहे. नंतर आम्ही मासे घेऊन निघालो घोड्यामाळ्याच्या दिशेने चिकन घेण्यासाठी. हा जो तुम्हाला गेट दिसतोय हा कर्मवीर रामा पाटील सिनियर कॉलेजचा गेट आहे. या रस्त्याने सरळ आम्ही वरती गेल्यानंतर आम्हाला एक चिकन शॉप दिसली. अपना चिकन शॉप करून तिथे चांगलं चिकन मिळतं ॲज पर गौरव. म्हटलं ठीक आहे चल. भावनेतून चिकन घेतलं, ऑर्डरप्रमाणे त्याला चिकन मिळून घेतलं. आम्ही ते चिकन घेतलं आणि निघालो पिंपळनेर गावात बाकी आमची जी कामं होती ती करण्यासाठी. आता ही जी तुम्हाला ट्रॅफिक दिसते ही सामोडी चौफुली आहे. इथे नेहमी थोडीफार ट्रॅफिक असते. पुढे जाऊन आम्हाला लिंबू कोथिंबीरवाला दिसला. गौरवने गाडी थांबवली की चल भाऊ मासे बनवायचे तर त्याला ते नेसेसरी गोष्टी आहेत. तर त्या घेतल्या आणि आम्ही पुढे सरळ गेलो. आता आपण ज्या पुलावरनं जातोय तो नवीन पूल आहे आणि जो आपल्या उजव्या बाजूला आहे तो जुना पूल आहे. नव्या पुलाची दुर्दशा झालेली आहे. त्यापेक्षा जुना पूल कितीतरी पटीने चांगला आहे. याच्यावरती जेवढे खड्डे आहेत तेवढे त्याच्यावरती नाही आहेत. हे जर बघितलं तर आपल्याला डाव्या बाजूला दिसतंय पिंपळनेरचं बस स्थानक आणि त्याच्या अपोजिट उजव्या हाताला दिसते पिंपळनेरची नगर परिषद. हे जे तुम्हाला आता माझ्या उजव्या हाताला दिसतंय हे सागर स्वीट आहे. माझ्या 11वी-12वीच्या वेळेस मी नेहमी इकडं नाश्ता करायला यायचो कारण की सकाळची कॉलेज असायची. हा पिंपळनेरचा तुलसी सुपर शॉप मॉल, आमच्या पिंपळनेरला पहिला मॉल. त्यानंतर आम्ही आलो समोरच असलेल्या केक शॉपमध्ये पेस्ट्री खाण्यासाठी आणि खारी टोस्ट घेण्यासाठी. तर गौरवला बोललो चल भाई आपण एक चॉकलेट पेस्ट्री खाऊन घेऊया. आम्ही एक पेस्ट्री आणली आणि खाता खाता ऑब्झर्व केलं की ज्या प्लेट्समध्ये आम्हाला दिलं होतं त्याच्यावरती सर्व टॉमचे फॉर्म्युले होते. मोमेंट ऑफ इनर्शिया, स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम अँड ऑल. म्हटलं ठीक आहे चांगलं आहे पण ठीक आहे. पेस्ट्री खाऊन आम्ही निघालो पिंपळनेरच्या मेन गल्लीमध्ये कारण की इकडं आमचं काम होतं. आम्ही ट्रिमर रिपेअरसाठी दिले होते एका इलेक्ट्रिशियनला, तर तेच घेण्यासाठी आम्ही पुढे निघालेलो होतो. आता ही जी तुम्हाला गल्ली ही पिंपळनेरची मेन गल्ली आहे, ही कुमकुम गल्ली आहे. ह्या गल्लीमध्ये तुम्हाला पिंपळनेरचे सगळे महत्त्वाचे दुकानं मिळतील आणि इकडून जर तुम्ही सरळ पुढे गांधी चौकात गेले तर पिंपळनेरची फेमस तांदूळ बाजारपेठ तुम्हाला बघायला मिळेल. ह्या गल्लीमध्ये पिंपळनेरचे फेमस सोनारांचे, कपड्यांचे, किराणा दुकान हे बघायला मिळतात.
हे कंकज ज्वेलर्स पिंपळण्याचं फेमस ज्वेलरी शॉप म्हटलं तरी चालेल. एका ठिकाणी थांबल्यानंतर मी बघतो तर काय मस्त माझ्या डोक्यावरती चंद्र लागलेला आहे. अशा 56 चंद्र माझ्या डोक्यावरती होता. हे मला नंतर मी कॅमेरा जेव्हा स्ट्रेट केला तेव्हा कळालं. पुढे आम्ही गेलो गोपालनगरमध्ये, जिथे आम्ही ते ट्रिमर रिपेअरसाठी टाकलेलं होतं. पुढे सरळ गेल्यानंतर गणपती मंदिरपासून उजव्या हाताला वळालो पोस्ट ऑफिसच्या बाजूने. तर आम्ही येण्याच्या वेळेसच हे ट्रिमर रिपेअरला टाकलेलं होतं, बट त्यावेळेस ते इलेक्ट्रिशियन नव्हते आणि स्टील आम्ही तिथं पोचल्यानंतर पण आम्ही बघितलं की ते इलेक्ट्रिशियन पोचलेले नव्हते. तर आम्ही काही जास्त वाट नाही बघितली, बिकॉज घरी जायला पण लेट होत होता. तर ते तिकडं आम्ही ॲज इट इज ट्रिमर उचललं आणि निघालो घराच्या दिशेने. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू. बाय फ्रेंड्स. तर भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये लवकरच. धन्यवाद.